त्रिमुख आवडीने ताईला त्रिमुख आवडीने ताईला त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा हाती पितांबरा तुळसी हार गळा हाती पितांबरा ताईला त्रिमुख आवडीने ताईला त्रिमुख आवडीने ताईला त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा आवडे रांतराची दाड आवडे रांतराची दाड आवडे रांतराची दाड तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा आवडे रांतराची Krishna
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय 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 राम विठ्ठले आवडे आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे म्हणा विठ्ठले आवडे म्हणा विठ्ठले आवडे आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रघुआ देवर बाप रघुआ देवर 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 बापर क्षमा देवर देवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम
सुख वाटे हे की ठाई 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 बहुपाई संताचिया बहुपाई संताचिया बहुपाई गंगाजिया बहुपाई गंगाजिया बहुपाई गंगाजिया बहुपाई गंगाजिया मनावोनी के लावास मनावोनी के लावास मनावोनी के लावास मनावोनी के लावास नाही नासत ठाई नाही नासत ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई करावे हाती चाले करावे करावे हाती चाले निवारली चिंता है निवारली चिंता है निवारली चिंता निवारली चिंता निवारली चिंता निवारली चिंता मनावोनी के लावास मनावोनी के लावास मनावोनी के लावास मनावोनी के लावास नाही नासत ठाई नाही नासत ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई नाही नाचते ठाई तुका म्हणे निवेदनो निवेदनो म्हणे करू तुका म्हणे नवेदनो तुका म्हणे निवे करू सुख वाटे ठाई दुख वाटे ठाई सुख वाटे ठाई सुख वाटे ठाई
सुख वाटे ठाई सुख वाटे ठाई बहु पाये सुता पिया बहु पाई जाता किया बहु पाये सुता पिया बहु पाई जाता किया बहु पाई संता किया बहु पाई संता किया बहु पाई संता किया संता किया बहु पाई संता किया मन बोल के रावास मन बोल के रावास बहुपाई संताचा बहुपाई संताचा बहुपाई संताचा बहुपाई संताचा मन बोल के लावास मन बोल के लावास सुख वाटे के ठाई ठाई सुख वाटे के ठाई सुख से के ठाई सुख से के ठाई बहु पाये संता के बहु पाई संता किया बहु पाये संता के बहु पाई संता किया बहु पाई संता किया बहु पाई संता किया बहु पाई संता किया संता किया बहु पाई संता किया मन बोल के लावास मन बोल के लावास बहुपाये संताचिया बहुपाई संताचिया बहुपाये संताचिया बहुपाई संताचिया बहुपाई संताचिया बहुपाई संताचिया बहुपाई संताचिया बहुपाई संताचिया मन बोल के आवाज मन बोल के लावास नाही नाचत ठाई नाही नाच नाही नाच नाही नाच नाही नाच
नाही नाच ते ठाये हा नाही नाचत ये ठाय नाही नाच ते ठाये हा नाही नाचत ठाय काही नाच तय ठाये नाही नाचत ठाय काही नाच तय ठाय नाही नाचत ठाय भगवान तेरा वाच नाही नाशत नाही नाशत नाही नाश नाही नाश सुख वाटे हेची ठाई बहु पायी संतांची या म्हणूनी केला वास नाही नास तये ठाई न करविता हाली चाली निवारिल चिंताही तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता म्हणूनी केला वास नाही नास तये ठाई पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसर चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. आज वैष्णव मेळावा वर्ष 19वे आणि त्या दुसऱ्या दिवसाची पहिली सेवा तर माझ्यासारख्याकडे आली तर करू, जसं स्वामी बुद्धी देतील तसं. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो. नमन माझे गुरु राया, महाराजा दत्तात्रया वैष्णव मेळावा. पहिल्यांदा वैष्णव मेळाव्याला आल्यानंतर ते वैष्णव मेळावा काय आहे हेच माहित नव्हतं महाराज, आणि वैष्णवच का म्हणले तेच कळत नव्हतं. वैष्णव मेळावा दादांनी बाबांनी सुरुवात केलाय हा. आता नेमका वैष्णव मेळावा काय आहे तुवा, इकडं तिकडं तर मेळावे भरपूर पाहिलेत, आणि का दिला असन बाबांनी आणि दादांनी वैष्णव मेळावाच नाव असं. तर ही काय पावनभूमीत महाराजी, आणि येथे म्हणजे
आम्ही जेव्हापासून आलो होतो तेव्हापासून वैष्णवांचा वास आहेत महाराज. आम्ही पहिल्या गुरुपौर्णिमाला गेलो होतो पारगावला. त्याच्यानंतर तिकडून येताना बराच उशीर झाला, रात्र झाली बरीच. इथंच थांबलो होतो. थांबल्यानंतर आम्ही झोपलो. तिथं झोपल्यानंतर ताईने सांगितलं होतं आम्हाला, म्हणले बाहेर गेले तर कोणी दिसतंय म्हणलं तर घाबरू नका. दिसलं कोणी तर म्हणलं चालल. आता आम्हाला तर काही कोणी दिसलं नाही, पण ते सुनीताला दिसलं होतं. मग इथं वैष्णवांचा वास आहे महाराज. जेथे वैष्णवांचा वास. धन्य भो जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी बाबा आणि दादा कायम इथं रक्षण करतात म्हणले ताई म्हणल्या होत्या. आणि वैष्णवांची व्याख्या काय महाराज? वैष्णव कोणाला मानतात? नामा म्हणे नामा केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी जन. इकडं सगळे महाराजांनी एक 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 सगळे बाजूला काढले महाराज. आणि इथं सगळे वैष्णवचे, म्हणून वैष्णव मेळावा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर महाराजांचे 8 दिवसापासून फोन चालले, याचा नंबर द्या, त्याचा नंबर द्या, याला फोन करा. म्हणलं काय आता आमची थोडी बुद्धी संकोचित आहे महाराज. आम्ही त्यांना बोललो थोडं. ते म्हणले तुम्हाला नाही कळत म्हणले काही. येतील, आज नाही आले तर उद्या येतील, उद्या नाही आले तर परवा येतील. काय महाराज 8 तास कशासाठी येत? कोण म्हणतं आमचं जवळचं लग्न आहे, कोण म्हणतं घरभरणी आहे, कोण म्हणतं कुरडाया करायचे आहे. काय 8 तास आहे महाराज हा? आणि माहेरचं काही जर कार्यक्रम असल्यावर सोडून जाता एक महाराज कोणी? किती लग्न असू द्या कोणाचे, किती जवळचे असू द्या, त्यांना काय सांगते आमच्या माहेरचं लग्न आहे. हे कोणचं आहे महाराज? आपलं माहेरच आहे ना. आणि हे कशासाठी चाललंय हेच माहित नाही. ही गाडी न्यायची, ती गाडी न्यायची, काय तळमळ आहे महाराज महाराजांची. आम्ही रिकामे आहेत बरं का, शेतकरी म्हणजे आता काय कामं नाही उन्हाळ्या दिवसात. पण जे दुसऱ्याच्या ताब्यात आहेत महाराज, ते 8-8 दिवस इथं 8-8 दिवस येऊन इथं कामं करतात. आणि आम्ही रिकामे आहेत तरी आम्हाला वेळ नाही. तुकाराम महाराज सांगतात, सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांची या, म्हणवणे केला वास नाही नास ते ठाई. सुख जर काय सुख नाहीच आहे बरं का महाराज. वाटतंय फक्त सुखाचा आभास आहे माणसाला. याच्यात सुख, त्याच्यात सुख, त्याच्यात सुख चालले प्रत्येकाचे प्रयत्न, पण सुख काय मिळत नाही महाराज. ते जसं आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ते रस काढण्यासाठी त्या याला बैल बांधला असून त्याच्या पुढे घासाची पेंडी लावली असते. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराज चक्राच मारत राहतो, पण त्याला माहीतच नाही ती पेंडी आपल्यापर्यंत कधी येणारच नाही. तसं या जीवनात चाललंय महाराज.
सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला. काय महाराज चालले ना, आले तेवढे चालले एक 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 एक. सांगितलं महाराजांनी कोण कोण गेले म्हणून. जावेला पण जावेला बाप बसला गेला सांगितले महाराजांनी कोण कोण गेलेत. सगळेच गेले, पण बाकीच्यांना वाटतंय मी इथंच राहणार आहेत काय. इतके कातून भिडलेत महाराज प्रपंचाला, इतके चिटकलेत, काय करावं सुटानाच. आणि साधूचा तर प्रयत्न आहे का हे सुटले पाहिजेत, यांना सुख मिळालं पाहिजे. काय साधूच कळत नाही महाराज, तेव्हा सुख कुठून कळणार आहेत. ज्यांच्या बरोबर दादा एका गोधडीत झोपले महाराज, त्यांना नाही कळलं. कशासाठी प्रयत्न चालू होता साधूचा, काही सुख मिळावा म्हणूनच. सोनं देत होते का सोनं करीत होते महाराज दादा. देत होते महाराज आणि सोनं करीतही होते. आहेत आपल्यामध्ये सोन्याचे, नाही कळलं ना महाराज. किती काही वेळा अट्टाहास केला असन, पण नाही कळलं. आणि कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही कोणी. ते म्हणते काय करायचं तरी आपल्याला. साधूचा प्रयत्न आहे महाराज, सुख मिळालं पाहिजे. आणि
या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. जे सुख देव सुद्धा देऊ शकत नाही महाराज. जर देव सुख देत होता मग नामदेव महाराजांना का पाठवलं होतं तिकडं? जे नामदेव महाराज त्यांच्या हाताने, आता ते रात्री सांगितलं, आपल्या हाताने कुत्र्याला भाकर फेकली तरी त्याला वाटतं म्हणले महाराज मारितोच काय, ते कुत्र सुद्धा खात नाही. ज्यांच्या हाताने देव जेवत होता, स्वतः देवानी सांगितलंय बाबा जाय तू तिकडं संतांच्या. देव सुद्धा देऊ शकत नाही ते सुख संतांच्या जवळ आहे. आपण या संसारामध्ये महाराज संत विसरूनच गेलोय. प्रत्येक जण सुख देवाकडे पाहतोय, या देवाकडे जाय, त्या देवाकडे जाय. देवाकडे नाहीचे महाराज ते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आपण बाहेर शोधतोय महाराज ते सुख. जाय या देवाकडं, जाय त्या देवाकडं. नाही देवाकडून फरक पडला तर मग महाराज सांगतात काय भक्त किंवा भक्ती कोणाकडे तरी जात. आणि काय या जीवाला आहे ना महाराज सुख कुठंच वाटत नाही. आणि एका ठिकाणी शांतही बसत नाही. ते माकडाप्रमाणे गंमत आहे महाराज. नुसता उड्या मारित राहतो इकडं. आता महाराजांनी सांगितलं या बाबाकडे जर नाही फरक पडला ना म्हणलं दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या बाबाकडे. इथं सुख मिळन तिथं सुख मिळन. नाही महाराज संतांच्या जवळ सुख आहे. आणि प्रत्येक संतांनी तेच सांगितलंय, इकडं तिकडं सुख मिळणारच नाही, समाधान मिळणार नाही. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की माळा घातल्यावर आपलं समाधान मिळन. महाराजांनी ते आमचं आता काय महाराज असले का सगळ्यांना तेच विषय चालू राहतोय. बरेच जण कटवून म्हणतही असतील पाठीमाग आमच्या समोर नाही काय यांची तीच कटकट चालू आहे. काही नुसते आले का माळा घाला म्हणत्या, अनुग्रह घ्या म्हणत्या. असे कितीतरी जण आहेत महाराज ज्यांना माळ म्हणलं तरी त्यांच्या भावा डायरेक्ट अशा खतरनाक होत होत्या. ते पाण्याचं लगेच सगळं चेंज व्हायचं. पण संत असे आहेत ना महाराज, त्यांनी त्यांच्यावर कृपा केली ना. आज तेच लोक जे माळ घातल्यावर शिव्या देत होते, रडत होते, काय माळ घातली म्हणले वाटोळं केलंय. आज तेच लोक माळकरी झाले महाराजांनी कार्यक्रमाला आले. काय संतांची कृपा असते. होका दुराचारी विषय असक्त संत कृपा त्वरित उद्धरती. संत काय आम्ही पण त्याच्यातच होतो महाराज, दुराचारी नव्हतो पण विषय असक्त होतो. काय कमी आता इथं उभं राहिलं म्हणून काही
पण महात्म्यांची भेट झाल्यानंतर कळालंय थोडं. कोणी कोणी संतांच्या जवळ सुख पाहिलंय. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तिथे. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं. तर ताईंनी सांगितलंय शबरीने पण साधूची सेवा केली. 12 वर्षाचं वय होतं म्हटले, तिथून घरून निघून आल्या आणि फक्त साधूच्या एकच शब्द सांगितला होता का तुला राम भेटतील. आणि त्या कोण होती शबरी महाराज, काही सामान्य नसतात हे, वाटतंय आपल्याला. स्वर्गातील एका गंधर्व राजाची कन्या होती, मालिनी नावाची. पण ते शापामुळं आदिवासी समाजामध्ये जन्म घ्यावा लागला. आणि साधूच्या पायाजवळ राहिलं. त्यानंतर असे बरेच संत आहेत महाराज ज्यांनी साधूची खूप सेवा केली. इतकी सेवा केली, आपण तर नाही राहू शकत, तेवढं करू नाही शकत. जेवढी सांगितली तेवढी सुद्धा करत नाही, म्हणून तर भीती वाटते महाराज. विठ्ठल विठ्ठल असेच एक संत होऊन गेले महाराज. आपल्या संभाजीनगर जिल्हा, वैजापूर तालुका, बाभुळगाव गंगा, गोदावरीच्या तीरावरती गाव वसलेत महाराज. राजाराम महाराज, वडील हरिसिंग राजपूत, आई लक्ष्मीबाई. 20 वर्ष वडिलांनी पंढरीची वारी केली. आणि नंतर राजाराम महाराजांचा जन्म झाला. मुळातच वैष्णव होते वडील पण, आणि परमार्थिक होते. लहानपणापासून परमार्थ पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. वडिलांबरोबर दररोज कथेला जात होते, भागवत चालायचं. 8-10 वर्षाचं वय झालंय, थोडं समजायला लागलंय. समजायला लागल्यानंतर ते कशातच मन रमाना. वडील पाटील होते, 2 गावचे पाटील होते, एक बाबुळगाव गंगा आणि एक नांदूर डोक नांदूर. वडिलांना वाटायचं आता हे बाकीचं यांनी सांभाळावं, पण महाराजांचं त्यात काही मन रमत नव्हतं. कालांतराने वडिलांचं वय झालं आणि वडिलांनी देह ठेवला. नंतर आईला वाटायला लागलं यांनी प्रपंच करावा. महाराज ते प्रपंच करण्यासाठी आलेच नव्हते,
पण तरी पण त्यांनी आईच्या आग्रहा खातर लग्न केलं आणि आता जमीन करावा, पोट भरावा, आपला उदरनिर्वाह करावा अशी आईची इच्छा होती. आणि हे काहीच करत नव्हते महाराज. नंतर थोडीशी दुष्काळी परिस्थिती आली, बरेच दुःख आले. मग ते म्हणले आता हे आपल्याला अनुकूल झालं, म्हणले हे सगळं सोडून द्यायचं म्हणले आता. पण आता हे बाकीच्यांचं पोट भरण्यासाठी मग काहीतरी करावं लागेल. मग तेव्हा पेशवेकालीन तिकडे पेशवे होते राजे, तिकडे इंदोरकडे यांना एक नोकरी म्हणून आईच्या म्हणण्यानुसार नोकरीसाठी तिकडे गेले. चाललंय नोकरी चालली, पण कशातच चित्त लागत नव्हतं. आता चित्त लागत नव्हतं म्हणजे ते त्यासाठी आलेच नव्हते, ते साधूची सेवा करण्यासाठी आले होते. बऱ्याच दिवसानंतर नोकरी चालू होती, पण ती चालू होती म्हणून चालू होती. एक दिवस ती सोडून दिली. सोडून दिल्यानंतर पंढरपूरचं महात्म्य ऐकलंय आणि पांडुरंगाला भेटण्याची इच्छा झाली. आता ते पेशव्यांकडे कामाला होते. 500 सैन्य होते त्यांच्या ताब्यात तेव्हा. काय शिलेदार का काय म्हटले ते, आता वजन होतं ना त्यांचं. मग नुसते पांडुरंगाला भेटण्याची इच्छा झाली. बाकीच्यांनी लगेच सांगितलं सगळं, महाराज तुम्ही असं करा तसं करा, इकडं जायचं तिकडं जायचं. आले पंढरपूरला. आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलंय. आता पांडुरंग कुठं भेटेल म्हणले आम्हाला पंढरपूरमध्ये आल्यानंतर. मग एक धर्मराज बिडवे म्हणून महात्मे भेटले त्यांना, आणि त्यांनी सांगितलं की आत्ता पांडुरंग जर पाहायचं असेल ना म्हटले तुम्हाला, कर्नाटक राज्यामध्ये विजापूर म्हणून जिल्हा आहेत आणि तिथं गुलहोरस नावाचं गाव आहे, त्या गावी जा म्हणले. तिथं चिदंबरम स्वामी साधू होते. आता साधू म्हणलं का माणसाच्या पहिले डोक्यात येतं महाराज, भगवे कपडे घातलेले असतील, थोड्याफार जटा वाढलेल्या असतील. ते पण काही सामान्य नव्हते महाराज. 5-7 पिढ्यांपासून परमार्थ चालला होता. ब्राह्मण घराणं होतं. त्यांना 6 मुलांनी एक मुलगी होती महाराज. वडील अनुग्रहित होते, पण वडिलांनी काशीला जाऊन पुरशरण केले, बऱ्याच तप केलं. पण जसं आपलं विठ्ठल पंतांना सांगितलं जा आणि संसार कर, तसं गुरुवार्यांनी सांगितलं जा म्हणले आता तू. घरी आल्यानंतर चिदंबरम स्वामींच्या वडिलांनी प्रपंच करायला सुरुवात केली. प्रपंच करत असताना मूलबाळ नव्हतं काही. तसे जगदंबेचे भक्त होते ते. पण जगदंबा मातेने सांगितलं जा म्हणले अशा ठिकाणी महादेवाचं मंदिर आणि तिथं नामस्मरण कर. साक्षात भगवंतांना येऊन सांगितलं उठा म्हणले आता तुम्ही, मी स्वतः तुमच्या पोटी जन्म घेईल. ते चिदंबरम स्वामी. विठ्ठल 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 असे चिदंबरम स्वामी. भगवान शंकर त्यांच्या स्वतः भगवान शंकरानेच अवतार घेतलेला आहे तो. आणि मग राजाराम महाराजांना सांगितलं जा तिथं. आता दुसरं राज्य, तिथं भाषा वेगळी, काय कळन. मग एक भाषिक घेतला बरोबर. आणि पूर्वी काय जाणे आणि दळणवळणाचे काही साधने नव्हते महाराज. आणि गेले भेटण्यासाठी महाराजांना. जिथं महाराज राहत होते तिथं गेल्यानंतर 3 दिवस लागले महाराजांना भेटण्यासाठी. मग आता इकडे होते नोकरीला, त्याच्यामुळे बाकीचे लोक 500-600 सैनिक होते, सगळे लोक पुढं करायचे.
तिकडं काही नाही ना, एका गोठ्यात राहावं लागलं महाराजांना. आणि ज्या टायमाला महाराजांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं आणि विचारपूस केली. इतक्या लांबून आलात, बसले, थोडीशी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आता काय ते काही बाकीच्या कामासाठी आलेलेच नव्हते, त्यांची चर्चा आपल्यासारखी थोडीच असन. कांदे विकले का, काय भाव मिळाला, किती क्विंटल बसले, नाही महाराज. आणि त्यांनी ओळखलं महाराजांनी हे कशासाठी आलेत. आणि बराच काळ गेला महाराज तिथंच त्यांच्या सेवेत रममाण झाले. घरी यायचं सगळं विसरूनच गेले ना. बराच काळ झाल्यानंतर त्यांना वाटलं असं का आता आपण घरी जावा, पण आपण महाराष्ट्र कुठं, कर्नाटक कुठं, आणि आता आपले सद्गुरू इकडचे आहेत. आपण याच्यानंतर गेल्यानंतर कधी येऊ आपण इकडे भेटण्यासाठी महाराजांना. मग थोडेसे असे शांत झाले. चिदंबरम स्वामींनी ओळखलंय, काय झालंय वा विचारलंय. म्हटले महाराज आता मला माझ्या गावी जावं वाटतंय. म्हणे काय हरकत नाही, पण एक खंत वाटते. म्हणले मी तिकडे गेल्यानंतर तुमचं काहीच नाही माझ्याजवळ, काहीतरी पाहिजेत ना मला पूजा अर्चा करण्यासाठी काहीतरी. तर महाराजांनी सांगितलंय. थोडे शांत बसले आणि विचार केला. आणि एक स्वयंभू मूर्ती तयार केल्यात. महाराजांना 2 पत्न्या होत्यात, सरस्वती आणि सावित्री. 3 मूर्ती तयार झाल्यात, स्वयंभू मूर्ती तयार झाल्यात. आता तो पार 1700चा काळ महाराज, तेव्हा दळणवळणाचं साधनच नव्हतं. आता या स्वयंभू मूर्ती घेऊन जायच्या कशा. परत महाराजांकडे गेले. महाराज आता हे कसं हे व्हायचं. पण इतका विश्वास होता महाराजांनी सांगितलं तुम्ही चला पुढं, आम्ही तुमच्या पाठीमागे येतोय. थोडं नाही ना महाराज, ते आपल्याला इथून इथपर्यंत यायचं राहतं. माहित नसलं तर किती वेळा फोन करतात महाराज लोक, इथपर्यंत आलो कसं यायचं, तिथपर्यंत आलो कसं यायचं. 800-900 किलोमीटर महाराज निघले तिथून धर्मजल करत करत. आणि सांगितलं होतं महाराजांना का बा तुम्ही जिथं पाठीमागं बघाल आम्ही तिथंच थांबून जाऊ म्हणले. हो म्हणले महाराज. गोदावरी पर्यंत आलेत. फार गोदावरीला पाणी होतं महाराज. त्या पाण्यातून तेव्हा काय वड्या बिड्या काही नव्हतात महाराज. आता जन्मच गोदावरीच्या कडाला होता, तेव्हा पोहण्यामध्ये सराईत होते. महाराजांनी पोहून गोदावरी पार केली आणि पलीकडच्या गावाला गेले. गेल्यानंतर थोडी शंका आली मनामध्ये. आपण इतक्या लांबून आलो म्हणले, पाठीमागं वळून बघितलंच नाही खरंच आपले सद्गुरू आहेत की नाही. पाहिलं महाराज पाठीमागं वळून, थोडी शंका आल्यामुळे मागं वळून पाहिल्यानंतर सद्गुरू तर होते, थांबले ना. ते सांगितलं होतं जिथं पाठीमागं वळून पाशीन, जिथं तुझा विश्वास संपल मूर्ती तिथंच थांबतील. इतकं दुःख झालं महाराज. 800-900 किलोमीटरहून आलो आणि आपल्या गावापर्यंत जायचं फक्त आता. पण काय संत आईचं अंतकरण असतं. इतकी विनवणी केली, त्या आईला पाजर फोडला महाराज.
येई ओ येई धावनिया माया लावी याला कृपाळे इतका दावा केल्यानंतर महाराज आईला काही थांबवत नाही किंवा राहत नाही. आले आणि सांगितलंय, म्हणले जा आता तुझ्या गावात जा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात जेवढे वारकरी येतील तेवढ्यांना घेऊन ये आणि मला घेऊन जा. गेले महाराज गावात, सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. सांगितल्यानंतर आले टाळकरी, भजन भरपूर गजर करत चालले. पण आता पायी पायी नाही न्यायच्यात ना. आता एवढं सांगितल्यावर भगवंत आलाय म्हटले आपल्या गावात. बैलगाडी आणली. बैलगाडीत परत विनवणी केली. महाराज बैलगाडीत बसावं लागलं आणि आले महाराज. बैलगाडी घेऊन आले आणि पूर्वी काय 3 कानाचं घर होत त्यांचं, आजही आहे. आता मंदिर झालं तिथं. आणि पण पूर्वी त्या घराला साईडना वाड्यासारखं असायचं, सगळ्या भिंती उंच असायच्या. बैलगाडी काय आतमध्ये जाणार आहे महाराज? मग दरवाजे पायी थांबले. थांबल्यानंतर मग तेव्हा राज्य ते पेशव्यांचं होतं. अरे घरात कुठं मूर्ती बसवी द्या का म्हटले. खूप वादविवाद झाले आणि बिना प्राणप्रतिष्ठा केल्याचं नाही म्हटले. ती प्राणप्रतिष्ठा करावं लागेल. एवढा वेळ आहे की इथं महाराज गाडीतून खाली उतरले, विनवणी केली. महाराज भगवंत निघले वाड्यात. तेव्हा त्या लोकांनी गोळीबार केला होता म्हटले आणि ती गोळी त्या राजाराम महाराजांना न लागता चिदंबरम स्वामींच्या एका डाव्या दंडाला लागली आणि ती दंडाला अशी चाटून गेली. आजही त्या मूर्तीवरती जसं भगवंताला त्या ऋषीने रात मारली ती आजही त्याची खून आहे, तशी चिदंबरम स्वामीच्या आजही एका दंडाला गोळीचं निशाण आहेत महाराज. आता परत तिथून निघल्यानंतर मग वाड्यापर्यंत जायचंय ना. परत विनवणी केली महाराज. आणि तेव्हा काय एक शाल होती महाराजांकडं, तीच पायगळे म्हणून टाकली आणि त्याच्यावरती स्वामी चालले. त्यांचे आजही 11 पावलं उमटलेली त्या शालीवरती, आजही तशीच आहेत. गेल्यानंतर तिथं थांबलेत, आतापर्यंत तिथंच आहेत. आणि एक विशेष आहे महाराज, जसं आपण म्हणतोय नेवाशाला मंदिर आहेत, एका खांबासाठी मंदिर आहेत, तसं इथं महाराज मंदिर आहेत. त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली नाही अजून. आणि ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे म्हणले. कधी होणार आहे? ज्या टायमाला माऊली 9 लाख भक्त घेऊन येतील दिंडी 16 आणि त्यांच्या हाताने त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करणार आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि असे संत तिथं आल्यानंतर महाराजांची पूजा अर्चा सगळं चालू झालं. आणि जे सुख महाराजांना मिळालं, ज्या सुखासाठी महाराज पूर्ण महाराष्ट्र सोडून इकडे तिकडे गेलेत, ते सुख महाराजांनी सांगितलंय. सुख
सुख वाटे हिची ठाई म्हणून केला वास नाही नास तय ठाई. संतांजवळ गेल्यावर नाश नाहीच आहे महाराज. समूळ दुःखाचा नाश होतो त्यावर नाशाचं काय बाकीचं काय. आपण सारीखे करीती तत्काळ आपण सारीखे करीती तत्काळ नाही काळ नाही काळ आपण सारीखे करीती आपल्यासारखंच करून टाकतात महाराज संत. आपण सारे की करीती तात्काळ. पुराणामध्ये पाहतोय आपण वाल्या कोळी आजामेळ ती पुराणात लय लांबे महाराज. आपल्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहेत महाराज. संतांच्या संगतीत आल्यानंतर किती बदल होतोय. लोक जे वाल्या कोळ्यासारखे कृत्य करत होते ते संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर कीर्तनकार झाले. विठ्ठल विठ्ठल. आजा मेळ्यासारखे सगळ्यात जास्त दुराचारी आणि पापी म्हणलं सगळ्यात पहिले नाव येतं महाराज वाल्या कोळ्याचं. त्याच्यापेक्षा पण जास्त पाप करणारे होतो आपण. तो बिचारा प्रामाणिक होता, दुराचारी होता, पापी होता, पण प्रामाणिक होता महाराज. तर प्रामाणिक कस काय तुम्ही म्हणशान, तो तर पापीच होता महाराज. तो पाप केल्यानंतर एक खडा टाकत होता, तो मोजत होता आपण किती केलंय. आपला आपण विचार करायचा आपण किती केलंय ते. विठ्ठल आपण तितकं प्रामाणिक आहेत का? पाप केलं सांगत नाही कोणालाच. आणि काही काही तर आमच्यासारखे असे अंधारात पाप करतात, देव पाहत नाही म्हणले. दिवसा देव पाहून रात्री काय देव काय. देव आहेच महाराज. देवाचं लक्ष किंवा साधूचं लक्ष आपल्याकडे आहेत म्हणून आपण आहेत. देवाचं लक्ष एक क्षणभर जरी आपल्याकडून विचलित झालं तर आपला पुंडलिक वर देव झाला समजा.
असे संत आपल्या जीवनात आले म्हणून आपण इथं बसलोय. आपण खरोखर भाग्याचे आहेत महाराज, दैवाचे आहेत. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. जो शुद्ध मार्ग मिळाला, नाहीतर काय एखाद्या बाबा बिबाकडे जात किंवा मग खेट्या मारीत तिकडं सुख शोधत बसलो असतो. कधी मिळालं असतं सुख आपल्याला? पण आपण दैवाचे आहेत महाराज म्हणून इथं आलोय. संत आल्यानंतर काही गुणदोष पाहत नाही महाराज. महाराज कायम सांगत असतात, तुम्हाला लय पटकन दिसते, आपल्यात भरलेलेच येते त्याच्यामुळे दिसतात महाराज. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष काही न विचारी काही. गुण बदला तेरा उतारी काय, गुण बदला तेरा उतारी काय. धावतीला पायी संताची धावतीला पायी आतलिया, गुण बदला तेरा उतारी काय, गुण बदला तेरा उतारी काय. हे सुख मिळाल्यानंतर पुढच्या चरणात सांगितलं महाराज, म्हणून केला वास, म्हणून केला वास, म्हणून केला वास, म्हणून केला वास. मनवणी केला वास. आणि पुढच्या चरणात महाराज सांगतात, न करावी हालाचाली चिंता येई निवारेल. चिंता करण्याचं कारणच राहत नाही महाराज. आणि पडून राहीन ताई ठाई उगाच संतांची बाई. नुसता पडून जरी राहिला तरी संत कल्याण करतात महाराज. पुढच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता. संतांच्या पायाची धूळ जरी आपल्या मस्तकाला लागली ना महाराज, तरी या जीवाचा उद्धारच होतो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. असं विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतर प्रेमसुख. सुख वाटे हेची ठाई बहुपाई संतांची या. म्हणवणे केला वास नाही नाश तये ठाई. न करावी हालाचाली
निवारी लई चिंता तुका म्हणे निवे आता रजकन लागता बार घुमाए कुमार गुमाए कुमार गुमाए Bye.